नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अमेरिकेत स्नो कसा पडतो आणि स्नो साफ कसा केला जातो। हे पहा किती छान स्नोफॉल होत आहे। बर्फ पडण्याच्या प्रक्रियेला हिमवृष्टी किंवा स्नोफॉल म्हणतात। तर हिमवर्षाव म्हणजे ठराविक वेळेत किंवा दिवसभरात पडलेल्या बर्फाचे प्रमाण। तसेच उत्तर भागात आणि थंड राज्यांमध्ये खूप जास्त स्नोफॉल होतो। कधी कधी तर स्नो स्टॉर्म सुद्धा येतो। पण इतका बर्फ पडला तरी घाबरण्याची गरज नाही, कारण अमेरिकेत स्नो साफ करण्याची खूप स्ट्रॉंग सिस्टम आहे। या बर्फ साफ करणाऱ्या मशीनला स्नो प्लो म्हणतात आणि हे मशीन फुटपाथ क्लीन करते। इथे फुटपाथला साइडवॉक असे म्हणतात। या गाडीच्या पुढे मोठे लोखंडी ब्लेड असते, ते बर्फाला बाजूला ढकलते। तसेच या गाडीचे ब्लेड थोडे वाकलेले असते, त्यामुळे बर्फ एका बाजूला साचतो। तसेच या गाडीला जाड टायर किंवा चेन असते, त्यामुळे बर्फावरही या गाड्या घसरत नाहीत। तसेच ही गाडी हळू वेगाने पुढे चालते, त्यामुळे बर्फ नीट क्लीन केला जातो आणि मागे पहा रस्ता किती सुंदर दिसायला लागतो। इथे पहा घरापासून रस्त्यापर्यंत जो रोड जातो त्या रोडला ड्राईव्ह वे म्हणतात। हा ड्राईव्ह वे घर मालक स्वतः स्नो ब्लोअर मशीनने किंवा फावड्याने साफ करतात। या ड्राईव्ह वेवरचा बर्फ कसा क्लीन करतात ते पहा। पुढे पाहूयात फुटपाथवरचा म्हणजे साइडवॉकचा बर्फ कसा क्लीन केला जातो। हे पहा, हा आहे स्कूलचा पार्किंग एरिया। इथे पहा ज्या लाईन्स आखलेल्या असतात त्या अजिबात दिसत नाही। भरपूर स्नो पडलेला आहे आणि हा जो ट्रक आहे त्याला स्नो प्लो म्हणतात आणि हा ट्रक किती वेगाने बर्फ साफ करत आहे पहा। वरून बर्फ पडतच आहे आणि हे मशीन सगळीकडे फिरते, सगळीकडे स्नो साफ करत असते। हे पहा सुंदर बर्फ पडलेला आहे आणि ही जी झाडे आहेत ती पाईन कोनची झाडे आहेत आणि ही झाडे बर्फांनी किती सुंदर सजलेली आहेत ते पहा। सूर्याच्या किरणांत बर्फ चमकत आहे आणि बाल्कनीत पहा पांढऱ्या आच्छादनाने एक वेगळेच सौंदर्य निर्माण केलेले आहे। आजूबाजूची झाडे पहा, एकाही झाडाला पाने नाहीत, पण ही जी पाईन कोनची झाडे आहेत ती पूर्णपणे हिरवी असतात आणि ती बर्फांनी किती सुंदर सजलेली आहेत ते पहा। बर्फ साफ करणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स असतात। इथे पहा खूप जोरदार हिमवृष्टी होत आहे। बर्फ पडल्यावर घराबाहेरच्या पायऱ्यांवर बर्फ साचतो। हा बर्फ अशा प्रकारे साफ केला जातो। हा बर्फ वेळेवर साफ करणे खूप महत्त्वाचे आहे। बर्फामुळे पाय घसरण्याचा धोका असतो, म्हणून लोक अशा प्रकारच्या फावड्याने किंवा शवलने हा बर्फ साफ करतात। या प्रोसेसला स्नो शवलिंग म्हणतात। पुढे पाहूयात रोडवर किंवा फुटपाथवर मीठ का टाकले जाते। मीठ टाकल्यामुळे बर्फ वितळतो आणि घसरणारे रोड सुरक्षित करतो।
मोठ्या रोड्सवर ट्रकने मीठ टाकले जाते, पण हे जे फुटपाथ असतात ते अरुंद असतात, त्यामुळे इथे बकेटमध्ये घेऊन असे हाताने मीठ टाकले जाते. आता जे मोठे ट्रक असतात ते रोडवर कसे मीठ टाकतात ते पाहूया. हा आहे स्नो प्लो म्हणजे बर्फ उकरणारा ट्रक. या ट्रकच्या मागे पहा एक टँक आहे आणि त्या टँकला हॉपर म्हणतात आणि त्यामध्ये मीठ आणि वाळू यांचे मिश्रण भरले जाते आणि या ट्रकद्वारे पूर्ण रोडवर ते मिश्रण पसरवले जाते. मिठामुळे बर्फ वितळायला मदत होते आणि घसरणारे रोड सुरक्षित राहतात. अशा प्रकारे स्नो प्लो रस्ते सुरक्षित ठेवते आणि अपघात टाळायला मदत करते. इथे पहा अशा प्रकारचा ट्रक असतो जो बर्फ पण उकरतो आणि पाठीमागून मीठ पण टाकतो. रोडवर जेव्हा खूप सगळा बर्फ साठलेला असतो तेव्हा तो मीठ टाकतो. या रोडवरचा बर्फ क्लीन केलेला आहे म्हणून हा ट्रक मीठ न टाकता असाच चाललेला आहे. पुढे पाहूयात मिठामुळे गाड्यांना कुठल्या प्रकारचे नुकसान होते. जर मिठात कॅल्शियम क्लोराईड असेल तर ती गाडीच्या अंडरबॉडी, ब्रेक्स आणि बॉडी पेंटला गंज लावू शकते. त्यामुळे स्नो नंतर कार वॉश आणि अँटी रस्ट कोटिंग खूप महत्त्वाची आहे. हे सुंदर गोठलेले सरोवर पहा. हे सरोवर एकदम रोडच्या कडेला आहे आणि सिटीमध्ये आहे. हा खूप मोठा पार्क आहे आणि इथे मुले जो खेळ खेळत आहेत त्याला आईस हॉकी असे म्हणतात. इथे विंटरमध्ये अशा प्रकारे आउटडोर आईस हॉकी गेम खेळला जातो, तसेच इनडोर आईस हॉकी गेमसुद्धा खेळला जातो. हे बर्फातील पक्षी पहा, यांना मॉर्निंग डव म्हणतात. खूप थंड वेदर आहे आणि या थंड वेदरमध्ये हे पक्षी झाडावर शांत बसलेले आहेत. बर्फ फक्त रोडवरचा आणि फुटपाथवरचा काढला जातो, बाकीचा आजूबाजूचा बर्फ तसाच असतो. खूप स्लिपरी रोड झालेला आहे आणि इथे पहा डाव्या साईडला ओळताना एक गाडी घसरून कर्बवर गेलेली आहे. इथे पण पहा ही मशीन कसा रोड साफ करत आहे. स्नो पडण्याआधीच लोकांना मोबाईलवर वेदर अलर्ट येतो. कधीकधी शाळा आणि ऑफिसेस बंद असतात. यालाच म्हणतात स्नो डे. इथे पहा बर्फामध्ये मुलं स्कूलला कसे जातात. हा बर्फ उकरणारा सर्वात मोठा ट्रक असून हा हायवेजवर काम करतो. इथे पहा किती घसरणारा रोड तयार झालेला आहे. पुढे पाहूयात स्नो पासून आईस कसा तयार होतो. थंडी खूप जास्त असल्यामुळे तो वितळत नाही. लोक चालतात, गाड्या जातात, त्यामुळे तो स्नो दाबला जातो आणि घट्ट होतो. दिवसा थोडे ऊन पडले की तापमान जास्त होते, त्यामुळे बर्फ वितळतो आणि रात्री परत तापमान कमी होते तेव्हा बर्फ गोठला जातो. अशा प्रकारे स्नोपासून घसरता बर्फ तयार होतो. म्हणूनच स्नो पडल्यानंतर रस्ते खूप स्लिपरी होतात. इथे एक गंमत पहा, कडक ऊन पडलेले आहे तरी पण हा बर्फ वितळत नाही, कारण आजचे टेम्परेचर आहे -14. जेव्हा -14 किंवा मायनसमध्ये टेम्परेचर असते तेव्हा उन्हाचा या बर्फावर काहीही परिणाम होत नाही. पुढे हे रात्रीचे बर्फातील अतिशय सुंदर दृश्य पहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.